साई 11 फलंदाज जा. चला फलंदाज जा प्लीज. बागवे आता तुम्ही नावं सांगा. मुंबईच्या सर्व प्लेयरची नावं माहित असतात बागवेंना. नाही नाही 24 बॉल नाहीत. तुम्ही तो बॉल घ्या. 2 बॉल दिले जातील फक्त कव्हर काढू नका. दुसरा द्या. दुसरा बॉल द्या. दुसरा द्या. दुसरा द्या. द्या दुसरा द्या. लोकांना देतो तर त्यांनाही द्यायला हवा. असं कसं अन्याय नको कोणावर. बॉल द्या. दुसरा बॉल द्या. त्यांना चेक करू द्या. हा 2-2 चेक करा. फोडणार नाही. फोडू नका शाहू भाऊ. आ गया आ गया. सलामीची जोडी आपण पाहतो साई आणि अनवर. बॉलर्स नेम. बॉलरचं नाव सांगा विजय भाऊ. प्रकाश. प्रल्हाद. प्रल्हाद. साई आणि अनवर ही सलामीची जोडी आपण पाहतोय साई 11 संघाची. तर गोलंदाज प्रल्हाद. तर नक्कीच रबर बॉल स्पर्धेमध्ये अनवरने या स्पर्धेमध्ये मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं पावसाळ्याच्या स्पर्धेमध्ये एक 1 साइड बॅटिंग केली होती त्यांनी. चांगली फलंदाजी राहिली होती. 5 षटकार मारले होते अनवर यांनी याच मैदानात. चला 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 सामना चालू करा प्लीज. 10च्या अगोदर सामना ही स्पर्धा आपल्याला संपवायची आहे. गोलंदाज प्रल्हाद. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे साईच्या बॅट मधनं. प्रल्हाद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फटका इथं नो मॅच लँड मध्ये पडतोय. संभाजी मात्रे होते यष्टी रक्षक. चेंडू गॅदर करतात तोपर्यंत सिंगल आली आहे. बिनबाद 2. मॉर्निंग क्रिकेट क्लब व आरसीसी नवापाडा डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. काल जय गावदेवी पिसिवली 40+ संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. आणि आपण पाहतो आमचे शाहूभाऊ पाटील शिरडोनचे कॅडबरी डेअरी मिल्कचे ब्रँड अँबॅसेडर चॉकलेट बॉय ऑन साइडला खेळलेत. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तेजा आलेत. गुड कॅच. पहिला धक्का बसलाय. साई 11 संघाला साई बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2. उदय साटम. कोणताही गोलंदाज एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सिंगल आली आहे. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. कोणताही गोलंदाज एका षटकामध्ये लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकतो किंवा फक्त 3 धावा देतोय तर आनंद जोशी नवापाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्मान दिला. जनटल टच. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 4 वर.
जबरदस्त गोलंदाजी प्रल्हादचे आपण पाहतो. डावखोरी गोलंदाज अँगल क्रिएट करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त 4. बँडेज नाहीये रुपेश मात्रे. बघा याच सामन्यामध्ये फक्त पारितोषिक लागलंय, लक्षात घ्या. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर आपण गोलंदाज होते प्रल्हाद. धावा खर्च केल्या फक्त 4 आणि एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. बॉलर्स नेम बॉलरचं नाव सांगा प्लीज. अनु कामत. अनु कामत. स्ट्रायकरला आपण पाहतो अनवर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उदय. 1 बाद 4. एक बाद 4. अनु कामत लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पॅडल स्वीप केलाय. सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 5 वर पोहोचते. कालच्या दिवसात आपण पाहिलं ग्रामीणच्या माध्यमातून 40 प्लेचे 8 संघ खेळले. सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर नवापाडा संघानं 4 षटकांमध्ये 47 धावा कुठल्या होत्या. मात्र मानिवली संघानं 4 चेंडू राखून त्या धावा पूर्ण केल्या. अनु पुन्हा एकदा तयार. इथं मात्र फटका फसला. झेलची शक्यता. तेजा चेंडू खाली आले. दुसरा झेल पकडतील का? पकडला. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो. 2 धक्के बसलेत. उदय बाद झाले. धावसंख्या आपण पाहतो फक्त 5 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना 4 षटकांमध्ये इथं तुमच्या 30 ते 35 धावा तरी व्हायला जाव्यात. तर लाईट्स ऑन झाल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. धावसंख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 5 धावा. गुड बॉलिंग. अनु कामतला आपण पाहतो एक नावाजलेला गोलंदाज. स्ट्रायकरला आपण पाहतो नवीन फलंदाज हनीफ आलेत. फ्रंटफुटला आले. चेंडू पडतो नो मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. 3 चेंडू बाकी असतील. 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. एकही मोठा फटका मारू दिलेला नाही या 2 गोलंदाजांनी. अनु कामत लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवतात अनु कामत. डॉट बॉलची समाप्ती होते. 10 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात. त्या धावफलकावर फक्त 6 धावा. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रल्हादनं फक्त 4 धावा खर्च केल्यात. एज लागून चेंडू इथे मागे सरकलाय. तोपर्यंत आली सिंगल. डिक्लेअर सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर टोटल धावसंख्या पोहोचली ती 7 वर. एक चेंडू बाकी असेल. 2 बाद 7. गुड बॉलिंग. क्या बात आहे. अशा पद्धतीने फक्त 3 धावांचे षटक हाताळलं गोलंदाज अनु कामतनं. जबरदस्त गोलंदाजी. आणि 500 रुपये पटकावलेत आनंद जोशी यांच्या माध्यमातून. जे 500 रुपये लावले होते. कोणताही गोलंदाज एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. त्याच्यासाठी आनंद जोशी नवापाडा यांच्याकडनं 500 रुपये ते अनु कामतने पटकावलेत. 2 षटकं संपली. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो 7. पहिल्या षटकात गोलंदाज होते प्रल्हाद. धावा खर्च केले 4 आणि दुसऱ्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते अनु कामत.
धावा खर्च केल्या फक्त 3. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉलर्स नेम. बघा या सामन्यामध्ये कोणताही गोलंदाज 3 धावांचे षटक हाताळला आणि आनंद जोशी नावपाडा यांच्याकडनं 500 रुपये घेऊन जा फक्त या सामन्यासाठी. पहिल्या सामन्यामध्ये किशोरने पारितोषिक पटकावला होता. फ्रंटफुटला आले अलॉंग द कार्पेट तेजा आहेत. आतापर्यंत 2 झेल टिपलेत. कल्याणच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं तेजाने 81 धाबा कुठल्या होत्या. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण तेजाला पाहतोय. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 9. बॉलर्स नेम बॉलरचं नाव तर सांगा प्लीज. रौफ गोलंदाजी करतात. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांमध्ये धावा फक्त 7. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या आपण पाहतो फक्त 9. गडी बाद झाले ते एकूण 2. प्रल्हादनं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर अनुकामतनं चांगली गोलंदाजी केली. फ्रंटफुटला आले अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आले गिरीश पाटील. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल आले. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. चालेल रौफ समोर खेळले. क्षेत्ररक्षक आलेत. गुड फिल्डिंग. धावसंख्या पोहोचली 11 वर. या षटकातील चेंडू शिल्लक असतील 2. आतापर्यंत 16 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा आल्यात. याचा कारण आपण पाहतोय गोलंदाजी चांगली होते SC11 कल्याण ग्रामीण संघाची. रौफ चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. धावची शक्यता मात्र फलंदाज अनवर सुरक्षित पोहोचलेत. 3 धावा आल्यात 3. तर मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होते दिलीप पाटील. त्यांनी आपली टी शर्ट घेऊन जायचे. दिलीप पाटील एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 14. जबरदस्त गोलंदाजी. तर बागवे यांच्या शुभ हस्ते दिलीप पाटील यांना टी शर्ट दिला जात आहे. कॅमेरा ऑन करा. थोडासा कॅमेरा ऑन करा. ओके चला कॅमेरा समोर ऑन करा. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क वेगाने पहिली धाव पूर्ण करतात. दुसरीसाठी प्रयत्न करतील का नकार दिला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 15. 3 षटक संपलेत. 18 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या फक्त 15. साई 11 संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. टॉस जिंकला SC11 कल्याण ग्रामीण संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात गोलंदाज होते प्रल्हाद. धावा खर्च केले 4. दुसऱ्या षटकात अनुकामत. धावा खर्च केल्या फक्त 3 आणि रौफनं फक्त 8 धावा खर्च केल्या. 3 षटकांमध्ये धावा आल्या 18 चेंडूंमध्ये फक्त 15. गिरीश पाटील गोलंदाज. एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करा आणि 500 रुपये आनंद जोशी नवापाडा यांच्याकडनं घेऊन जा. अनवर स्ट्राइक एंडला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी हनीफ. स्ट्राइक एंडला अनवर.
धावा आपण पाहतो फक्त 15. शेवटचं षटक मार्ग असतं गिरीश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चला चला सामना सुरू करा प्लीज. 10च्या आत आपल्याला ही स्पर्धा संपवायची. पहिला चेंडू 2 धावा. धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. आमचे 2 पंच आपण पाहतोय रुपेश म्हात्रे आणि दुसरे पंच आपण पाहतोय उमेश नाचनकर. 2 अनुभवी पंच स्वतः भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 15 वर 17 वर माफ करा 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. ना आता काय करणार धावा होत नाही तर तुमची बॅटिंग चांगली होत नाही त्यांची गोलंदाजी चांगली होते. ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. आता मात्र धावचीची शक्यता. विजय पाटील होते यष्टीरक्षक. फलंदाज इथं बाद असेल. हनीफ बाद झाले धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या 18. तर चला जोगेश्वरी बॉयज आणि स्वामी समर्थ टॉस साठी या प्लीज. जोगेश्वरी बॉयज आणि स्वामी समर्थ टॉस साठी या आणि याच्यातनं जो संघ जिंकेल तो धुरी 11 संघाची 2 हात करेल. चला पुष्कर काटे कुठे असाल तर आयोजकांची संपर्क साधा. आनंद जोशी यांची या. पुष्कर काटे लवकर या या. पुष्करला सांगायची गरज नसते. आवाज बरोबर ओळखतात आणि ताबडतोब येतात. हा जाऊन या जाऊन या. तुमचा इशारा आम्ही समजलं. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 4. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 धावा. तिन्ही चेंडू निर्धाव हाताळले तर गिरीश पाटील यांच्यासाठी आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. अजूनही संधी असेल. धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 20 वर. वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते 2. 3 चेंडू शिल्लक असतील 3. धावसंख्या 20. पुष्कर काटे येतात. आनंद जोशी त्यांनी आवाज ऐकलाय मात्र ते भिंतीच्या पलीकडे गेले. त्याच्यावरनं तुम्ही समजून जा ते का गेलेत. गिरीश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दिशा भरकटलेत. पंच रुपेश मात्र वाईटचा इशारा करतात. अवंतर धावसंख्या पुढे सरकते. इथे मात्र चूक झाली आहे. बॅकिंग नाहीये. सोरटी धाव घेतली आहे. तुमचं लक्ष असायला हवं होतं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली ती 22 वर. या धावा फार महत्वाच्या असतील. ज्यावेळेस 1-2 धाब्याने संघाचा पराभव होतो त्यावेळेस आपल्याला त्या धावा आठवत असतात. वाईड प्लस 1 3 टू गो. धावसंख्या एकूण 22. गिरीश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
आता मात्र पंचांनी नोचा इशारा केलाय. फ्रीडचा चेंडू असेल, धावसंख्या 23. आता जर या चेंडूवर मोठा फटका आला, चौकार आला तर मात्र नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या असेल. धावसंख्या 23. गिरीश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातील चेंडू शिल्लक असेल अजूनही 3. ऑन साइडला ज्या फटक्याची वाट पाहत होता तो फटका आलाय, चौकार, 4 धावा. इसाकच्या बॅट मधनं चौकार आलाय. बॉल द्या. जुनाच नवीन नाही, जुनाच. मॅच बॉल आला. रुपेश मात्र तो बॉल घ्या, तुमच्याकडे ठेवा. इसाकच्या बॅट मधनं आला हा चौकार, महत्वाचा. इस्माईल धावसंख्या आपण पाहतो, धावफलकर पोहोचली ती 27. आता मात्र एक चांगली टोटल आपण पाहतोय. फलंदाज बाद. धावसंख्या 27. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. गिरीश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, फलंदाज धावचीची शक्यता, फलंदाज बाद. अशा पद्धतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर साई 11 संघाने धाबा कुठल्यात त्या 27 लक्ष ठेवलं. SC 11 कल्याण ग्रामीण संघासमोर 28 धावांचं. चला जोगेश्वरी आणि स्वामी समर्थ टॉस साठी या. तर आनंद जोशी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जोगेश्वरी बॉयज विपक्ष साई समर्थ. तर मॅन ऑफ द मॅच तर आदरणीय बाळा बोर्डे या. नवापाड्याचे आमचे बाळा बोर्डे कुठे असाल तर या. टॉस करून घ्या. जोगेश्वरी बॉयज विपक्ष स्वामी समर्थ. आनंद जोशी यांच्या शुभ हस्ते जोगेश्वरी बॉयज विपक्ष स्वामी समर्थ टॉस केला जातोय. स्वामी समर्थ जोगेश्वरी. अजित भाऊ टॉस साठी या. अजित भाऊ चला, अजित भाऊ टॉस साठी या. जोगेश्वरी बॉयज.
चला जोगेश्वरी बॉयज आणि स्वामी समर्थ टॉस साठी या प्लीज. तर आमचे मान्यवर आनंद जोशी नवापाडा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मी बाळा बोर्डे यांना विनंती करतो, बाळा बोर्डे या व्यासपीठावर. एक लिजेंड क्रिकेटपटू तुम्हाला राजा जाधव तसेच बंटी काटे यांना सुद्धा आमंत्रित करतोय या. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. साई 11. चला रुपेश मात्र लक्ष द्या, रुपेश मात्र आणि उमेश लक्ष द्या. उमेश आणि नितीन रुपेश. स्वामी समर्थ टॉस जिंकलाय. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. साई 11, साई 11 प्लीज कोऑपरेट करा. चला बॉलर्स नेम बागवे, बॉलरचं नाव सांगा. प्रमोद. ओके चला चला कोऑपरेट करा. साई 11 4 षटकांमध्ये 28 धावांची गरज असेल. सलामीची जोडी आपण पाहतो तेजा आणि प्रल्हाद, तर गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद. गेम इज ऑन, लेट्स प्ले. प्रमोद तयार. पहिला चेंडू तेजाच्या बॅट मध्ये इथं सिंगल आली आहे घोषितच्या स्वरूपात. बघा 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू जर लागोपाठ डॉट हाताळले गोलंदाजानं तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये. लागोपाठ 3 चेंडू डॉट हाताळा तर 500 रुपये भेटतील आनंद जोशी यांच्याकडनं. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी पारितोषिक पटकावलंय. किशोर होते आणि अनु कामत या 2 गोलंदाजांनी पारितोषिक पटकावलंय. बिनबाद 1, 28 धावांचं लक्ष ठेवलंय साई 11 संघानं SC 11 कल्याण ग्रामीण संघासमोर. टिळक चौकच्या स्पर्धेमध्ये याच तेजाने 81 धावांची विस्फोटक खेळी साकारली होती. बिनबाद 1. प्रमोद लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मोठा फटका तेजाच्या बॅट मधनं. चेंडू आत आला, बाहेर गेलाय. 2 धावा. मॉर्निंग क्रिकेट क्लब व RCC नवापाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो. काल आपण पाहिलं 40+ 8 संघ खेळले, आज 50+ 8 संघ. काल आपण पाहिलं जयगावदेवी 40+ पिसुली संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि आज या 8 संघातनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय आणि पिसुली संघाची 2 हात करतोय ते पाहायचंय. प्रमोद लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पंच रुपेश मात्र वाईडचा इशारा करतात. अभंतर धावसंख्येने पुढे सरकते, पोहोचते 4 वर. तर बघा आयोजक तुम्हाला विनंती करतात बाळा बोराडे या प्लीज. फुलटा चेंडू मात्र ज्या क्षेत्रामध्ये मारायला हवा होता त्या क्षेत्रात न जाता तो
घोषीच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. समोर जर खेळले असते तेजा तर कदाचित चौकारी गेला असता. धावसंख्या 6 वर पोहोचली. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर पोहोचली आहे ती 6 वर. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्या. तेजा आणि प्रल्हाद ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 28 धावांचं लक्ष ठेवलंय साई 11 संघानं. SC 11 कल्याण ग्रामीण या संघासमोर. चला चला प्लीज, जास्त हे करू नका, उशीर करू नका. पंचाने विनंती असेल, अजून 4 सामने व्हायचे बाकी आहेत, लक्षात घ्या. 10च्या आतमध्ये ही स्पर्धा आपल्याला संपवायची आहे. प्रमोद तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला तेजा. पुलटा चेंडू संधी साधली, मोठा फटका आलाय, मात्र चेंडू आतमध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न बघा, तेजा वेगाने पुढे सरकले. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 2 चेंडू अजून बाकी असतील. 28चं लक्ष समोर असताना 8 धावा आल्यात. अजूनही 20 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 20. प्रमोद, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दिशा भरकटले, पंच रुपेश मात्र वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकता पोहोचते 9 वर. 19 धावांची अजूनही गरज असेल. तेजा आणि प्रमोद ही सलामीची जोडी आपण पाहतो. प्रल्हाद ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. 1 चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 9. गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या आपण पाहतो 9. कोणताही गोलंदाज लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद करतोय आणि कोणताही फलंदाज लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये असतील. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 9 धावा. अजून 19 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 18. चला चला प्लीज, रुपेश मात्र लक्ष द्या, अजून 4 सामने व्हायचे बाकी आहेत. कोऑपरेट करा. साई 11, भानुदास पाटील येतात नवीन गोलंदाज. कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये आणि कोणताही गोलंदाज सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये. हॅट्रिक साठी 500 आणि चौकारांसाठी चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये. चला चला सामना चालू करा प्लीज. 18 चेंडू 19 ची गरज. ऑन साइडला घोषितच्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. अजूनही 18 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 17.
भानुदास पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रल्हाद. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. थांबले. वेट केला आणि चेंडूला ऑफ साइडला खेळले. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात भानुदास पाटीलनं. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे बीड झाले. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. तेरा धावा आपण पाहतो. दाफलगाडी षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी असतील. भानुदास पाटीलला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना. तेजा आणि प्रल्हाद ही जोडी आपण पाहतोय. बिनबाद 13 धावा. 28चं लक्ष ठेवलंय. तर लक्षाचा पाठलाग करतोय SC11 कल्याण ग्रामीण. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 13. 11 चेंडू आतापर्यंत 13 धावा आल्यात. ऑन साइडला खेळलेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत. फलंदाज आता धावचीची शक्यता. इतर यष्टीरक्षकाने चूक केली. अशा पद्धतीने 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14. 12 चेंडूंनी 14ची गरज. 12 चेंडूंमध्ये 14 धावा झाल्यात. आता 12 चेंडूंनी 14ची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. चांगली गोलंदाजी झाली. तिसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी होते ते पाहावं लागेल. तिसऱ्या षटकात जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र इथं नक्कीच 2 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 14 धावा कुठायच्या. चला चला पंच रुपेश मात्र लक्ष द्या. 7 वाजले. अजून 4 सामने व्हायचे बाकी आहेत. लक्षात घ्या. जर उशीर केला तर अंतिम सामना फक्त 1 षटकाचा खेळवला जाईल. लक्षात घ्या. तुम्ही उशीर केला तर अंतिम सामना फक्त 1च षटकाचा होईल आणि तिथे कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही. लक्षात घ्या. कारण शेवटचं टायमिंग 10चा आहे. परवानगी 10 वाजेपर्यंत भेटली तेही लक्षात ठेवा. नंतर तुम्ही किती गयावया करा, किती विनंती करा, 1च षटकाचा सामना होईल. लक्षात घ्या. 12 चेंडू 14ची गरज. बॉलर्स नेम जनक. स्ट्राइक एंडला तेजा. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे. 27 धावांवर रोखून ठेवलं होतं SC ग्रामीण कल्याण संघानं आणि 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 11 चेंडूंनी 14ची गरज. जनक पुन्हा एकदा तयार. गोलंदाजाचं कौतुक झालं. त्यानंतर दिशा भरकटले. आता इथं धावचीची शक्यता. फलंदाज इथं बाद. चेंडू वाईड आहे ना रुपेश मात्र. ओके वाईड चेंडू मात्र फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. आता सामन्यात मजा येते. पंधरा धावा झाल्या. 13ची गरज असेल. आता या सामन्यामध्ये जनकवर भविष्य अवलंबून असेल. जनकने जर हे षटक चांगला हाताळलं तर नक्कीच साई11 संघ या सामन्यामध्ये रंग भरू शकतो. मात्र तेजासारखा एक मजबूत फलंदाज, आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय भालचंद्र. जनक तयार. स्ट्राइक एंडला तेजा.
ऑन साइडला मोठा फटका बनवला तेजानं. दोन मिनिटं चौकार 4 धाबा महत्वाचा चौकार आला तेजाच्या बॅट मधनं. धावसंख्या पोहोचली होती 19 वर. अजूनही 9 धावांची गरज असेल. 9 धावांची अजूनही गरज असेल. चेंडू शिल्लक असतील एकूण 10 चेंडू मध्ये 9 ची गरज. तेजाच्या बॅट मधनं महत्वाचा चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो 19. 10 चेंडू 9 ची गरज. ऑन साइडला खेळले चौकार आणि इथे मात्र सामना खुला करून ठेवलाय तो फलंदाज तेजानं. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. आता मात्र फक्त धावांची गरज असेल ती 5. 9 चेंडू 5. 2 चौकार आले 8 धावा झाल्या आणि या 8 धावा फार महत्वाच्या ठरल्यात. आणि आता हा चौकार आला तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये असतील. टिळक चौकच्या स्पर्धेमध्ये तेजाने 81 धावा कुठल्या होत्या. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. जनक पुन्हा एकदा तयार. 12 मध्ये 14 ची गरज होती. आता फक्त 5 धावांची गरज. ऑफ साइडला खेळले सुरेख फटका. क्षेत्ररक्षक होते मात्र इथे चेंडू गेलाय. दुसरी धाव येते. तिसरी साठी प्रयत्न करतील का. मात्र धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. आता मात्र 3 धावांची गरज असेल. आनंद जोशी यांचे 500 रुपये वाचलेत. 2 चेंडू बाकी असतील. 8 चेंडू 3 ची गरज. वाचले ते कामी येतील. गुड बॉलिंग. पंचांवर दबाव टाकू नका. रुपेश मात्र एक अनुभवी पंच आहेत. स्वतः अनुभवी क्रिकेटपटू आहेत. भरपूर वर्ष खेळलेत. 7 चेंडू 3 ची गरज. मात्र जोपर्यंत तेजा असेल बघा रुपेश मात्रेला चेंडू लागला तर आनंद जोशी कडनं 500 रुपये. ऑन साइडला खेळलेत फटका बसलाय. इथे मात्र 2 धावा झाल्यात. धावांची बरोबरी झाली. टोटल धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 27 वर. फक्त एका धावेची गरज. 6 चेंडू 1 धावेची गरज. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा स्वामी समर्थ तुम्ही टॉस जिंकलाय. तुमचं काय असेल क्षेत्ररक्षण की बॅटिंग. स्वामी समर्थ फिल्डिंग. ओके बॅटिंग ओके. आणि बॉल ही जमा करा. पंचांना विनंती असेल. रुपेश मात्रे 6 चेंडू एखादा. प्रॅक्टिस साठी बॉल देऊ नका कारण प्रॅक्टिसला बॉल दिला का ते वेळ घेतात. ओके 6 चेंडू 1 धावेची गरज. झेल टिपलाय. 5 चेंडू 1 ची गरज. फक्त औपचारिकता. मात्र या गोलंदाजानं जर चांगली गोलंदाजी केली जर तरला अंतर असत. तेजा वैयक्तिक 21 धावसंख्येवर नाबाद खेळतात. एक लिजंड क्रिकेटपटू विजय पाटील मॅन फ्रॉम वाडेघर मैदानात एंटर होत आहेत. कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट भरपूर वर्ष गाजवलं. आज 40 प्लसच्या माध्यमातून 50 प्लसच्या माध्यमातून ते सातत्याने खेळत असतात. 5 चेंडू फक्त 1 धावेची गरज. सलामीचे फलंदाज तेजा 21 धावसंख्येवर खेळतात. 5 चेंडू 1 धावेची गरज. 3 चेंडू निर्धाव टाकले गोलंदाजानं. तर मात्र आता 3 चेंडू निर्धाव टाकले तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये. मात्र ते अशक्य दिसतंय. झाले 1 धाव पूर्ण झाले. अशा पद्धतीने SC11 कल्याण ग्रामीण संघाने सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तेजा.
मॅन ऑफ द मॅच ज्यानं 15 चेंडूंमध्ये नाबाद 21 धाबा कुठल्या, नो डाऊट वन मॅन आर्मी तेजा, मॅन ऑफ द मॅच. चला चला फिल्डिंग साठी उतरायचं आहे. चला तेजा मॅन ऑफ द मॅच. लवकर या तेजा आणि मैदान खाली करा. चला मैदान खाली करा प्लीज. आणि अनुकामत या, अनुकामत आनंद जोशी यांच्याकडे जे 500 रुपये होते ते तुम्ही पटकावले. अनुकामत या. बॉल अंपायर कडे मात्र जुना बॉल दिला जाणार नाही, लक्षात घ्या.